तुमची दासीचा दास करुणी ठेवा, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरेन खरे भवनही. नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. विठाला 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 विठाला. ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा नमना. तुझे चरणा संतासिया, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, हेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे.
ते नमस्कारुनी आता मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं विठाला 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 मची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माझ नवविधा काय बोली तिचे भक्ती द्यावी माझे हाती संतजनी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणामधील अभंग आहे. विठाला 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 विठाला. आज वैशाख शुद्ध दशमी महिनावारी वारकऱ्यांचा पर्वकाळ संख्या कमी जरी असली तरी नित्य नेमाला येणारे जे वारकरी आहेत दशमीला पंढरपूरला येतात त्या नियमानं आजच्या दिवशी नियमाचे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पंढरपूरची वारी ही वारकऱ्यांचा पर्वकाळ असतो आणि त्या पद्धतीनं आजची ही दशमीची सेवा माझ्याकडं आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अगदी छोटा 3 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग मागणी करणारा अभंग आहे. तुकाराम महाराज कधी देवाकडे मागणी करतात अशी बरीच अभंग आहे. मागणी करणारे अभंग अनेक असले तरी तुकाराम महाराजांची मागणी मात्र एकच आहे. मागायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मागितलं पण मागणी एकच मागितली. मग ती उपक्रमामधील मागणी असली तरी काकड आरतीमधली मागणी असली तरी काकड आरतीमध्ये सुद्धा देवाकडे मागणी केली. भोपाळ्याच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी केली. उपक्रमाच्या अभंगामध्ये सुद्धा देवाकडे मागणी केली. उपक्रम म्हणजे जिथं जिथं भजन चालू केलं जातं त्याला उपक्रम असं म्हणतात. सुरुवात कशी करणं त्याला उपक्रम असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीला 3 भाग असतात. सुरुवात कशी झाली, मध्य कसा आणि शेवट कसा. जर विहित पद्धतीनं झाला तर त्याचं जीवन सार्थक झालं असं समजावं. म्हणून ग्रंथाला सुद्धा सुरुवात करताना उपक्रमाची पद्धती आहे. उपक्रमामध्ये मंगलाचरण करावं लागतं आणि मंगलाचरण केल्यानं ते कार्य सुकर होत असतं, मंगल होत असतं. म्हणून मंगल करण्याची पद्धती आहे. ही सगळी भूपाळ्यांची अभंग आहे, तेही उपक्रमातलीच अभंग आहे. आपल्याकडं मंगलाचरण आहेत वेगळी वेगळी. पहिलं मंगलाचरण, दुसरं मंगलाचरण वारकरी नित्यनेमाच्या मालिकेमध्ये त्यांचा समावेश आहे की ज्या मंगलाचरणामध्ये काही ठिकाणी भगवंताच्या सगुण रूपाचं लीला विग्रहाचं वर्णन केलं. अशी काही अभंग आहेत. लीलाचं विग्रहाचं वर्णन करतानाही देवाकडे मागणीच्या पद्धतीनं तुकाराम महाराज बोलतात.
नामदेवरायांचे पण काही अभंग आहेत. त्या अभंगद्वारा नामदेवराय देवाकडे बोलतात. बोलत असताना मागणी करतात. मग कधी देवाला जाग करण्याची मागणी, तर कधी देवाला विरह झालेला आहे मला पुन्हा भेट याची मागणी. कारण भगवत प्रेमामध्ये 3 प्रकार सांगितले. याला शास्त्रीय परिभाषेत राग असं म्हणतात. देवाच्या प्रेमाला शास्त्रीय परिभाषेत राग म्हणतात. राग म्हणलं की आम्हाला भाया मागं सरणं हेच माहीत आहे. राग म्हटलं की भाया मागं सारणे, त्याला राग असं म्हणतात. ज्याला पूर्व राग असं म्हणतात. हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे मिलन, आणि तिसरा प्रकार आहे विरह. हे तिन्ही प्रकार देवाच्या भेटीच्या संबंधामधले आहेत. हे लक्षी घेण्यासारखा मुद्दा आहे. देव भेटला नाही आणि प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, देव भेटेल का? याला पूर्वराग असं म्हणतात. येतिया पुसे जातिया धाडी निरोप, येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, येई ओ विठाबाई माऊली, येई ओ विठाबाई माऊली. याला विरह असं, याला पूर्वराग असं म्हणतात. अजून देव भेटला नाही, पण देव कधी भेटेल याची वाट बघतो. याला पूर्वराग असं म्हणतात. व्यवहारामध्ये एखादं काम झालं नसेल तर ते काम होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातात आणि कधी काम होईल याची वाट बघितली जाते. जसं उदाहरणामध्ये लोन मंजूर करून घ्यायचे आहे ना, ह्याला भेट त्याला भेट, रोज तो ज्याच्याकडे ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे गेलं की तो म्हणतो तुमचं काम उद्या होईल, आणि रोज वाट बघतो ते काम होईल. नाही, काम होण्याची जी अपेक्षा असते ही व्यवहारामध्ये, तसं परमार्थामध्ये देव भेटण्याची एक अपेक्षा निर्माण होणे याला पूर्वराग असं म्हणतात. विठाला 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 विठाला. पूर्वरागाचं अजून एक उदाहरण महाराजांनी सांगितलं. गाय रानात चरायला गेली आणि वासरू घरी आहे, आणि ज्या दारामधून गाय आत येते तिकडं वासरू सारखं बघतं आणि दाव तिकडं घेऊन वड घेऊन सारखं त्या दरवाजाकडे त्या वासराचं लक्ष असतं. त्याला माहिती असतं की संध्याकाळी एकदा गाय आली की मालकीन आपल्याला लावलेलं बिरडं सोडते आणि मग आपल्याला आपल्या आईची भेट होते. अजून आई भेटली नाही, पण आई भेटण्याची अपेक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये असते. त्याला पूर्वराग असं म्हणतात. कयही बिरडी सुटेल
कै तो स्वामी भेटेल योगाही होनी वडील निमिष मानी विठाला 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 विठाला. हो, भेट झालेली नाही पण भेट होण्याची अपेक्षा आहे. सारखं वाट बघतो. संतांच्या कृपेनं म्हणा किंवा भगवंताची ओळख झाली म्हणून म्हणा किंवा संतांच्या दर्शनामुळे म्हणा कळालं की देव सत्य आहे आणि संतांच्या शरणांगतीनं त्या भगवंताची प्राप्ती होते. कयमी उद्धार पावेन कय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. येईल कर्म गय हे खंड गय हे खंड येईल कर्म गय हे खंड येईल कर्म. उद्धार पावेन. मी माझा उद्धार कधी होईल, कधी तो देव भेटेल. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. कधी, कै म्हणजे कधी. माझा कधी उद्धार होईल, तो देव कधी कृपा करील माझ्यावर. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्मा धर्म असयाने कळील वर्म मनोनी श्रम वाटतसे विठाला 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 विठाला. देव भेटण्याच्या अगोदरची जी अवस्था असते तीही प्रेमाचीच अवस्था असते म्हणून त्याला पूर्वराग असं म्हणतात. गोपिकांच्या बाबतीत ही अवस्था 3 पद्धतीनं वर्णन केली. देव कधी भेटेल म्हणून अगोदर त्या भगवंताच्या विरहानं भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेल्या अखंड देवाची वाट बघत होत्या त्याला पूर्वराग असं म्हणतात. ज्याला संसार खोटा आहे हे कळालंय आणि देव खरा आहे हे कळालंय तो देवासाठी देवाच्या भेटीसाठी आतुरलेला असतो त्याला पूर्वराग असं म्हणतात. देव भेटला एकदाच देवाची भेट झाली, देवाच्या पायावर लोटांगण घातलं,
उदाहरणार्थ शबरी माता लहानपणापासून वाट बघत होती, या वाटेने भगवान येणार, या वाटेने भगवान येणार. रोज फुलाची शेज घालायची. कारण त्या मातंग ऋषींनी जाण्यापूर्वी सांगितलं होतं की आता मी चाललो, माझं आयुष्य संपलं, पण त्या शबरीला बोलवा. शबरी सेवा करणारी होती. मातंग ऋषींच्याकडे हजारो शिष्य होते, दुसऱ्याला कोणाला सांगितलं नाही. त्या शबरीला बोलावून घेऊन सांगितलं. दुसऱ्या एका शिष्याला सांगितलं, एकाही शिष्याला बोलावलं नाही. आणि त्या शबरीला बोलावून सांगितलं, बाई इकडे ये. आणि आल्यानंतर तुला एक आनंदाची बातमी सांगायची. ती म्हणाली, महाराज. हात जोडले आणि उभं राहिली. महाराज काय सांगतात वाट बघते. आणि महाराजांनी सांगितलं, आता माझं काम झालं, मी जाणार. आनंदाची बातमी आहे का? महाराज जाणार म्हणजे आनंदाची बातमी आहे का? नाही. अहो, त्या महाराजांची सेवा करायची म्हणून बरेच दिवस चोरून सेवा केली. महाराजांच्या समोर आपण कसं जाऊ? रात्रीच्या वेळी यावं आणि अंगण झाडून सगळं साफसूफ करून जावं. सकाळी उठल्यानंतर बघितलं तर सगळं सडा वगैरे टाकलेला असायचं. कोण करत असेल? चौकशी केली. मातंग ऋषींनी चौकशी केली. शिष्यानं विचारलं, तुम्ही केलं का? तुम्ही केलं का? सगळ्यांना विचारलं. सगळे म्हणले, आम्ही नाही केलं. प्रत्येकानं सांगितलं, मी नाही केलं. आणि मग शेवटी शिष्यानं सांगितलं की याचा तपास करा, कोण करतं हे काम. रात्रीच्या वेळी करतंय कोणीतरी. ती तरुण वयातली शबरी, भिल्लाची मुलगी, तिला वाटायचं आपण महाराजांच्या समोर जायची आपली कुठं लायकी आहे. मोठ्या थोर माणसाच्या समोर जायला थोरच व्हावं लागतं. मोठी माणसं कळण्यासाठी मोठंच व्हावं लागतं. त्यावेळी मोठ्या माणसाचं थोरपण कळत असतं. म्हणून साधूला साधू कळतो, होय ना. योग्याला योगी कळतो, हरिभक्ताला हरिभक्त कळतो. योगी याच्या खुणा योगी जाणे, दुसऱ्याला कळत नाही. आणि आपली काय लायकी आहे त्यांच्या समोर जायची म्हणून तिनं चोरून अंगण झाडायचं, रोज चोरून. आणि मग एक दिवस गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे त्या शिष्याना आदेश दिला आणि शिष्य लपून बसले, कोण करत आहे. तरी रात्रीच्या वेळी ही बाई आहे. आणि अंगण झाडलं सगळं. आणि अंगण झाडल्यानंतर जाताना त्या ऋषीच्या आश्रमाच्या समोरच साष्टांग लोटांगण घातलं आणि नमस्कार करून निघून गेली. किती श्रद्धा आहे. आणि मग त्या ऋषींची कृपा झाली आणि त्यांनी सांगितलं की बाई मी जाणार. ती म्हणाले, महाराज तुम्ही जाणार ना, मग आनंदाची बातमी कुठं आहे? तर महाराज म्हणाले, मी जाणार पण तुझ्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. कोणती? एक दिवस प्रभू रामचंद्र या रस्त्याने येणार आहे. त्या आश्रमाला यायच्या 3-4 वाटा होत्या, पण महाराजांनी एका रस्त्याकडे बोट करून सांगितलं की या रस्त्यानं महाराज येणार, प्रभू रामचंद्र येणार आणि तुला भेट द्यायला येणार आहे, असं सांगितलं. आणि महाराज गेले. महाराजांचं देहावसान झालं. आणि मग शबरीनं दुसऱ्या दिवशीपासून फुलाची शेज घालायची. का? देव येणार, मला भेटणार म्हणून रोज फुलाची शेज घालायची. सकाळी उठल्यापासून फुलं, सूर्य उदयाच्या आधी फुलाची शेज घालून तयार. आणि सकाळी सूर्य उदय झाला की भगवान येणार म्हणून वाट बघायची. आणि दिवस मावळला की आज देव येत नाही म्हणून सगळी अंतरलेली फुलं काढायची आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जाऊन फुलं आणायची आणि पुन्हा अंतरायची. असं किती दिवस केलं. तरुण असलेली त्या भिल्लाची मुलगी वृद्ध झाली. आणि एवढ्या दिवसामध्ये तिनं देवाची जी वाट बघितली त्याला पूर्वराग असं म्हणतात. विठाला 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 विठाला. एक दिवस असा उजळला की त्या वाटेनं प्रभू रामचंद्र आले. आणि प्रभू रामचंद्र आले. तिने देवाला आल्यानंतर खायला काय द्यावं
ही रानात तर फळच आहे, दुसरं काय करून ठेवण्यासारखं फळच. मग फळं आणून ठेवलं तर कोणती फळं राहतात? केळं राहतात का जास्त दिवस? सफरचंद राहतात का जास्त दिवस? आंबे होय, कोणचं राहतंय? मग बोर. बोर बोर तेवढं राहतंय. म्हणून ती बाई हुशार होती, तिनं बोर आणायचे आणि देवाला देताना दिलेली वस्तू गोड फळं असावी म्हणून आधी खाऊन बघायचं आणि गोड लागलं तर ठेवायचं. किती बी वाळलं तर ह्याला काही होणार नाही असं म्हणून ती बोरं ठेवलेली. किती दिवसाची होती की किती सासवलेली होती. आणि एक दिवस असा उजडला आणि भगवान आले आणि भगवंतानी त्या शबरीला भेट दिली आणि त्या भगवंताच्या पायावर तिनं लोटांगण घातलं. लोटांगण घातलं आणि देव भेटला. ती अवस्था मिलनाची अवस्था आहे. त्याला काय म्हणायचं? मिलन. इतके दिवस देव भेटणार याची वाट होती, त्याला पूर्वराग असं म्हणतात. आता देव भेटला, हे मिलन आहे. आणि देव भेटल्यानंतर पुन्हा देव तिथं थांबले का? नाही, देव पुढे गेले आपल्या कामाला निघून. आणि मग ती भिल्ली प्राण जाईपर्यंत पुन्हा देव आता गेले, देवाचा विरह झाला म्हणून त्या विरहामध्येच तिनं आपलं आयुष्य संपवलं. म्हणजे एक प्रेम आहे देव भेटणार त्याच्या अगोदरचं, दुसरं प्रेम आहे देव भेटला त्याचं, आणि देव भेटून गेला आणि पुन्हा कधी भेटेल त्या देवाच्या भेटीच्या नंतरचा जो कालावधी आहे तो विरहाचा कालावधी आहे. आणि तो विरह 3 प्रकार प्रेमाचे आहेत. भक्ती रसामध्ये 3 प्रकार सांगितले: पूर्वराग, मिलन आणि विरह. 3 प्रकार सांगितले. 3ही प्रकारामध्ये भगवंताची आराधना केली जाते. आज तुकाराम महाराज मागणीच करतात पण देवाकडे मागणी करत नाही. मग तुकाराम महाराजांची मागणी कुणाकडे आहे? तर तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्याकडे आहे की जे देवाचे निश्चिम भक्त आहेत, जे एकनिष्ठ आहेत, ज्यांचा भाव कधीच देवाशिवाय, एका देवाशिवाय दुसरीकडे नाही. एकविध आम्ही न धरू पालटा, एकविध आम्ही न धरू पालटा, न संडू ही वाट सापडली, न संडू ही वाट सापडली, सापडली. एकविध आम्ही न धरू पालट. एका देवाकडं आमची श्रद्धा आहे. आम्ही वाट पाहिली तर त्याच देवाची पाहू, दुसऱ्याची वाट पाहणार नाही. जव हे आकाशवर पडो पाहि, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वाट पाहि गा विठोबा, न करी अनेकाचा पांगेला. दुसऱ्याची वाट बघायची वेळ देवा आमच्यावर येऊ देऊ नको. अशी त्या भगवंताच्या बाबतीत, पांडुरंगाच्या बाबतीत ज्यांची आढळ श्रद्धा आहे, जे हरिप्रिय साधू आहेत, ज्याला संत म्हणतात, त्या संतांच्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात मागणी करतात.
दासीचा दास करुणी ठेवा. दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची माझा. तिकडे बसा खुर्चीवर, खुर्चीवर बसा. विठाला 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 विठाला. हो, आज तुकाराम महाराज कोणाकडून मागणी करतात? देवाकडे मागणी करणारे, एकदा मागणी करणारे, एक मागणी करणारे तुकाराम महाराज आज संतांच्याकडे मागणी करतात. तुकाराम महाराज एक मागतात. एक मागणारी प्रमाण तुकाराम महाराजांची खूप आहेत. ते देवाकडे मागतात. एक मागणे रसिकेशी चित्त द्यावे सांगतो वचनासी, मद अंतर तुझ्या चरणासी. न पडे आईसी कृपा करी बोला, नको तुझे बोधे आनिका, नको तुझे बोधे आनिका. एक मागणे रसिकेशी. देवा एक मागणी आहे. मागणे ते एक हेची आहे आता, मुखी नाम संत संग देई. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. देवाकडे मागताना एक मागायचं आणि एकदाच मागायची अशी पद्धती तुकाराम महाराजांची आहे. पण आज देवाकडं न मागता देवाचे दास जे संत आहेत त्यांच्याकडे मागतात. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. आम्ही कोणाचे दास आहेत? त्या पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा त्याचे दास आहे. आणि त्या दासांच्याकडे आज तुकाराम महाराज मागतात. सेवकाकडे मागतात. वास्तविक सेवक व्हावं का मालक व्हावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
व्यवहारात माणसाला मालक व्हावं वाटतंय का सेवक व्हावं वाटतंय? मालक व्हावं वाटतंय, आहे ना? मालक होण्यात सुख नाही का सेवक होण्यात सुख नाही? सेवक होण्यात सुख नाही, मालक होण्यात सुख आहे. व्यवहारामध्ये संसारात जो मालक आहे त्याला सुख आहे. म्हणून संसारात व्यवहारामध्ये कोणी सेवक व्हायला तयार नाही. जगामध्ये 5 जण सुखी दुःखी सांगितले सुभाषितकाराने. 5 जण सांगितले. ज्याला नित्य सेवा करावी लागते त्याचा समावेश त्याच्यामध्ये आहे. 5 जण. ज्याला रोग आहे तो हमेशा दुःखी असतो. जो प्रवासी असतो तोही हमेशा दुःखी असतो. जीवंतोपी मृतपंच व्यासेन परिकीर्तितः. ही 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात. कोणती कोणती 5 माणसं सांगितली? जीवंतोपी मृतपंच व्यासेन परिकीर्तितः. विठाला 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 जीवंतोपि मृतपंच व्यासेन परिकीर्तितः. दरिद्री माणूस एक, दरिद्री एक हमेशा दुःखी असतो. दुसरा प्रवासी एक दुःखी असतो. रोगी एक दुःखी असतो. सेवक एक दुःखी असतो. प्रवासी नित्य सेवक हा एक त्याच्यामधलं विसरलंय, माझ्याकडून आठवत नाही आता मला. पण महाराज म्हणतात जो हमेशा सेवा ज्याला करावी लागतो तो दुःखी असतो. म्हणून नित्य सेवा करणं ही दुःख 5 जिवंत असून मेल्यासारखी असतात. त्याच्यापैकी सेवक सगळ्यात वरचा नंबर सांगितला. सेवकाचा नंबर सगळ्यात वरचा सांगितला. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक हा. 5 जण सांगितले. दरिद्रो व्याधितो, जो दरिद्री असतो तो, जो रोगी असतो तो, आणि जो मूर्ख असतो तो, आणि प्रवासी असतो तो. हे 4 झाले. आणि 5वा कोण? ज्याला हमेशा सेवा करावी लागते तो दुःखी असतो. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज आज संतांच्याकडे म्हणतात. काय म्हणतात? संत हे देवाचे सेवक आहेत, होय ना? संत कोण आहेत? देवाचे सेवक आहेत. आणि त्या संतांच्याकडे सेवा करणारे काही दास असतात आणि काही दासी असतात, होय ना? काही पूर्वीच्या काळामध्ये काही दास असायचे आणि काही दासी असायचे. तुकाराम महाराज इथं म्हणतात की तुम्ही देवाचे प्रिय साधू आहात, तुम्ही संत आहात, आणि तुमच्याकडे काही दास असतात आणि काही दासी असतात. तर जे तुमच्या दासापेक्षा दासी कनिष्ठ आहे ही नाही, तर तुम्ही माझ्यावर एक कृपा करा. काय करा? तुमच्या दासीचा दास करा. काय म्हणतात? तुमच्या दासीचा दास करा. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. मला एवढा आशीर्वाद द्या. कोणता आशीर्वाद? आशीर्वाद द्यावा हाची माझा, आशीर्वाद द्यावा हाची माझा. तुमचे दासीचा दास करून ठेवा. तुमचे दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाती माझ.
तुकाराम महाराजांची मागणी आज आम्हाला विकृत वाटते, चुकीची वाटते. का बरं चुकीची वाटते? जो दास असतो, जो सेवक असतो, तो जिवंत असून मेल्यासारखा असतो आणि महाराज त्याचा दासाचा दास, त्या दासाची दासीचा दास करा. म्हणजे तुकाराम महाराज अशी मागणी करतात. अशी का मागणी केली असेल तुकोबारायांनी? तर त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमचा जो देव आहे तो देवही असाच आहे. ज्यांच्याकडे मागणी केली ते संत आणि देव दोघंही असे नम्र आहेत. आपल्याकडं जर जे काही उत्तम असेल, जे चांगलं असेल, ते चांगलं असल्याचा अस्तित्वाची जाणीव स्वतःला कधीच होऊ न देणे हे उत्तम असं माणसाचं लक्षण आहे. आमचा देव सुद्धा तसाच आहे. आमचा देव सुद्धा तसाच आहे, लक्षात घ्या. जगाचा बाप आहे, पण सगळ्यात हीन काम करतो, सगळ्यात खालच्या दर्जाचं काम करतो, सगळ्यात कनिष्ठ काम करतो, सगळ्यात कनिष्ठ काम. एवढा मोठा देव, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, एवढा मोठा देव पण लहानात लहान होतो. बघा, मी हमेशा म्हणतो, मला रोज आठवण करावी वाटते की त्या पांडवांच्या घरी राजोशी यज्ञ झाला, 1 वर्ष चालला. 1 वर्षामध्ये रोज लाखो माणसं जेवत होती. धर्मराजानं खूप मोठा यज्ञ केला. सगळ्यात आतापर्यंत झालेले जेवढे राजस्व यज्ञ होते त्याच्यापैकी सगळ्यात मोठा यज्ञ कोणाचा झाला तर धर्मराजाचा झाला. आणि 1 वर्ष चालला. आणि त्या 1 वर्ष चाललेल्या त्या यज्ञामध्ये रोज लाखो माणसं जेवायची. आणि असे लाख ब्रह्मवेत्ते जेवल्यानंतर स्वर्गात एकदा खण करून घंटा वाजायची. बरं का, 1 लाख माणसं जेवल्यावर, ती बी ब्रह्मवेत्ते. तुमच्या आमच्या सारखे आगड बगड किती बी जेवले तर त्याचा हिशोब नाही. 1 ब्रह्मवेत्ता जेवला तर एकदा घंटा वाजायची, ती त्या मंडपात ऐकू यायची. अशी व्यवस्था होती ती. महाभारतात अशा काही गोष्टी आहेत की ती तिथं चाललेलं इथं ऐकू यायची व्यवस्था होती. स्वर्गात वाजलेली, इथं जर 1 लाख ब्रह्मवेत्ते जेवले तर तिथली वाजलेली घंटा इथं ऐकू येत असेल. कुरुक्षेत्रामध्ये कुणी बी कुणाला बाण मारला तर तिथं कुणाला बाण मारला आणि कुणाला लागला आणि कोण खाली पडलं ते धृतराष्ट्राजवळ लगेच कळत असे. अशा प्रकारची व्यवस्था त्या महाभारतामध्ये होती. आणि मग धर्मराजानं एवढा मोठा राजोशी यज्ञ केला आणि त्या राजोशी यज्ञामध्ये सगळ्याला कामं वाटून दिली होती. देवानं काय काम केलं? काय झालं, यज्ञ 1 वर्ष चालला आणि 1 वर्षाच्या नंतर शेवटच्या दिवशी पूर्णाहुती. आपल्याकडे जसं कालेचं कीर्तन असतंय तसं पूर्णाहुती होती. त्या दिवशी सगळ्याचा आदर सत्कार करायचा ठरवला धर्मराजाने आणि खूप मोठी सामग्री आली. आता सगळ्याची पूजा होणार होती, पण आधी पहिल्या सुरूला कोणाची करायची हा एक मोठा प्रश्न पडला. पूर्णाहुतीच्या दिवशी धर्मराजा परेशान झाला की आपण जर अगोदर एकाची पूजा केली आणि दुसऱ्याला राग आला तर काय करावं. अनेकांची सल्ला घेतली. भीष्माचार्याची सल्ला घेतली. भीष्माचार्यांनी व्यास महाराजांचं नाव सांगितलं. व्यास महाराजांना विचारलं तर व्यास महाराज म्हणाले माझे नका करू म्हणाले. त्यांनी शुकाचार्याचं नाव सांगितलं. शुकाचार्य ब्रह्मवेत्ता आहे, त्यांची पूजा करा. शुकाचार्यांचं नाव सांगितलं. शुकाचार्य तिथं होते. शुकाचार्यांनी एक शीत उचलला होता बघा पात्रावरला, तर ती स्वर्गातली एकदा वाजणारी घंटा सारखं खन 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 वाजू लागली. हां, आणि त्या शुकाचार्याने विचारलं कोणाची पूजा करावी. तर शुकाचार्य म्हणाले जगाचा बाप, सगळ्या जगाला सांभाळणारा, सगळ्या जगाला जन्म देणारा असा
जो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला जन्म देणारा हा भगवान त्या धर्मराजाच्या यज्ञामध्ये पात्र उचलायचं काम करतो. मोठा माणूस किती लहान काम करतो. एखादा मोठा माणूस हलकं काम करत असेल तर तो माणूस खूप मोठ्या अधिकाराचा असतो. एवढा मोठा देव तो धर्माच्या घरी उष्ट्य पात्र उचलतो ना. त्या शुकाचार्यांनी त्यांच्याकडे बोट केलं. कोणाकडं? भगवंताकडं. आणि ज्यावेळी शुकाचार्यांनी पोपटाचं रूप घेऊन एक शीत उचलला होता त्यावेळी धर्मराजाने भगवंताला येऊन विचारलं की देवा घंटी सारखी कशी काय वाजायला लागली. तर भगवंतानी धर्मराजाच्या हाताला धरलं आणि मंडपाच्या बाहेर आणून शुकाचार्याकडे दाखवलं. हे पहा, हे कोण आहे ओळख. आणि त्यांनी एक शुकाची आवेशे व्यासाचा नंदन दावी तसे खून जगदानी. आता शुकाचार्य भगवंताकडे बोट करून दाखवतात, जगाचा बाप पण पात्र उचलतोय. सगळ्या जगाला सांभाळणारा आहे, सगळ्या जगाला उत्पन्न करणारा आहे असा जो देव आहे तो सगळ्यात नीच काम करतो, दास्यत्वाचं काम करतो. पात्र उचलणं हीन काम आहे. आणि देवादी देव होय, बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. असा हा भगवान काडी धर्मा घरे उच्चिष्टातो काडी धर्मा घरे उच्चिष्टातो. भाविकाचे काज अंगे देव करी. भाविकाचे काज अंगे देव करी. काळी धर्मा घरी उच्चिष्टाते काळी धर्मा घरी उच्चिष्टाते. काळी धर्मा घरी उच्चिष्टते. दासाचं काम करतो. याच्यापेक्षा अजून एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. नाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे. नाथ महाराजांच्याकडे खूप मोठी दिंडी आली एक दिवस. नाथ महाराजांची तशी घरची परिस्थिती खूप चांगली होती, संसारही चांगला आणि परमार्थही चांगला. असं जीवन कोणाचं तर डोळे झाकून एकनाथ महाराजांचं नाव सांगावं असं ज्यांचं जीवन. परिपूर्ण परमार्थाने परिपूर्ण संसार असं जीवन नाथ महाराजांचं होतं. पण एक दिवस असं घडलं, खूप मोठा समाज जेवायला बसला आणि ते माणसं जेवण करायला बसले इतक्यामध्ये आणखी काही वारकरी तिथं जमा झाले आणि आलेल्या वारकऱ्यांना भोजन घालण्यासाठी सामग्री कमी पडली. आणि सामग्री कमी पडल्यानंतर त्यांच्याकडे उद्धव नावाचा एक सेवक होता. तो सेवक नाथ महाराजांच्याकडे आला आणि त्यानं विचारलं की महाराज शिदा सामग्री कमी पडली. ते म्हणाले घेऊन ये बाजारात जाऊन. एका सावकाराला कर्ज रोखा लिहून दिला आणि सामग्री आणली. सावकारानं सांगितलं की मला 15 दिवसात पाहिजे आणि व्याजासहित पाहिजे. उद्धवानं होकार दिला. संसार किती बी चांगला असला तर मनासारखा घडतो असं नाही. कधी कधी मोठ्याच्या जीवनात सुद्धा संकट येतात. शिदा सामग्री खूप लागली आणि परत द्यायच्या वेळेस पैसे आले नाहीत.
आणि तो सावकार बरोबर 15व्या दिवशी आला आणि उद्धवाला पैसे मागू लागला. उद्धवानं सांगितलं, महाराज 4 दिवस थांबा, 4 दिवसात तुमचे पैसे परत करतो. उद्धव हा त्यांचा शिष्य होता. सगळी देखभाल कारभार करणारा होता. सावकारानं ऐकलं, थोडा वेळ स्तब्ध झाला आणि तो रागारागात नाथ महाराजांच्याकडे गेला आणि नाथ महाराजांच्याकडे जाऊन नाथ महाराजांना सांगितलं की महाराज, माझे पैसे जोपर्यंत देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करायचं नाही. नाथ महाराजांचं जेवण बंद करून टाकलं त्यानं. आणि नाथ महाराजांचं जेवण बंद केल्यामुळं नाथ महाराज उपाशी राहिले. नाथ महाराज उपाशी राहिल्यामुळं गिरजाबाई उपाशी राहिल्या आणि नाथ महाराजांनी गिरजाबाई उपाशी राहिल्यामुळं उद्धव पण उपाशी राहिले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तिघही उपाशी. आणि 4थ्या दिवशी रात्री 11 वाजले आणि भगवंतानी उद्धवाचं रूप धारण केलं आणि सावकाराचा दरवाजा वाजवला जाऊन, सावकार दार उघडा. कोण आहे? रात्रीचे 11 वाजलेत, काय काम आहे या वेळेला? मी उद्धव आहे, उद्धव, नाथ महाराजांचा सेवक. मी आलोय तुमच्याकडं. काम सांगा, काम. पैसे द्यायला आलो, पैसे द्यायला. सावकार म्हणले, वह्या दुकानात आहेत, उद्या सकाळी या. उद्धवानं सांगितलं, तुमच्या जीवाला काही वाटतं का? महाराजाला अन्न त्याग करायला सांगता, महाराजाला उपाशी राहायला सांगता आणि मी पैसे घेऊन आलो तर दुकानात हिशोबाच्या वह्या आहेत म्हणून सांगता. उठा. तो काही उद्धव नव्हता, देवाचा बाप होय. देवाचा, सगळ्या देवाचा देव, सगळ्या देवाचा बाप होता तो. त्यानं सांगितलं, सावकारा लवकर उठा. आणि सावकार खडबडून जागा झाला आणि दुकानातून पळत पळत जाऊन घामाघूम होऊन वही आणली. हिशोब बघितला सगळा आणि हिशोब बघितल्यानंतर किती येणं आहे त्याचा आकडा सांगितला. आणि त्या उद्धवानं तो आकडा ऐकला आणि आपल्या हातामध्ये ज्या पिशवीमध्ये भरून आणलेले पैसे होते ते पैसे खाली टाकला ढीग आणि सावकार मोजू लागला. सावकारानं पैसे मोजायला सुरू केले. मोजत सावकाराची रक्कम मोजायची झाली तर खाली टाकलेला ढीग सुद्धा संपला. जेवढे पैसे हिशोबाचे होते तेवढेच निघाले. सावकारानं कर्ज रोखा पैसे मिळाल्याची पावती लिहून दिली आणि उद्धव परत गेला. सावकाराला रात्री झोप येईना. सकाळी उठल्याबरोबर तो आला आणि नाथ महाराजांच्या पाया पडू लागला. महाराज, माझ्याकडून चुकलं, मला माफ करा. अहो महाराज म्हणले, तुमच्याकडून काय चुकलं? पैसे द्यायला आम्हाला उशीर लागालाय, तुमची काय चूक आहे? तुमचं येणं होतं, तुम्ही मागताय, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही पैसे मिळेपर्यंत अजून 2 दिवस थांबा. महाराज असं कसं बोलायला लागला? रात्री 11 वाजता पैसे आणून दिले आणि तुम्ही असं का सांगता? नाथ महाराज म्हणले, पैसे दिले? कुणी दिले पैसे? उद्धवानं आणून दिले. बोलवा उद्धवाला. उद्धवाला बोलावलं. उद्धवा यांचे पैसे रात्री दिले? मी नाही बाबा, मला नाही माहित, मी केव्हा दिलो, मी केव्हा आलतो तुमच्याकडं? आणि मग सावकाराच्या लक्षात आला आणि सावकाराने सगळी घडलेली घटना नाथ महाराजांच्याकडे सांगून टाकली. आणि नाथांच्या डोळ्यामध्ये गळगळ पाणी आलं की प्रत्यक्ष परमात्मा माझ्यासाठी या सावकाराच्या घरी गेला. नाथ महाराज म्हणाले, अरे सावकार, तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहेस. उद्धवाच्या रूपाने आज तुला भगवंतानं भेट दिली. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडतोय? तुकाराम महाराज सुद्धा बोलतात,
एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास. आता मला तुमच्या पुढं मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की उद्धव आहे कोण? नाथ महाराज हे देवाचे भगवंताचे सेवक आणि उद्धव हा नाथ महाराजांचा सेवक होय. आणि भगवान उद्धवाचं रूप घेतात म्हणजे नाथ महाराजांच्या सेवकाचं रूप घेतात, म्हणजे देव हा सेवकाचा सेवक होतो. दास्य करी दासांचे, ऊने नसाहे तयाचे, वाढिले ठाईचे, भाने टाकून या धावे. इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अंबरीश राजाचं उदाहरण दिलंय. अंबरीशाच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं ना. अंबरीशाच्या जीवनात काय घडलं? अंबरीश राजाचा नियम होता सकाळी सकाळी सूर्य उदयाच्या वेळी द्वादशी सोडायची असा नियम होता. एकादशी निरहार करायची, दशमी दिवशी एकदा जेवायचं. आणि एकदा म्हणजे 3 टायमाचं एकदाच नाही, तर एकदा जेवायचं म्हणून 3 टायमाचं खायचं तसलं नव्हतं. एकदाच जेवायचं. दशमी दिवशी एक भुक्त असावं. आणि एकादशी दिवशी व्रत एकादशी करेन उपवासी, गायेन अहर्निशी मुखी नाम. एकादशी दिवशी उपाशी राहायचं आणि भगवत चिंतनामध्ये एक वेळ घालवायचा आणि सूर्य उदयाच्या वेळी पारण सोडायचं, द्वादशी सोडायची. हा त्या अंबरीश राजाचा नियम होता. आणि नेमकं अंबरीश राजाच्या द्वादशीच्या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळी दुर्वास महाराज घरी आले. या 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 हे 2 माणसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी होऊन गेली. एक दुर्वास महाराज आणि एक नारद मुनी. आणि कुणी बी आलं की अगोदर सत्कार करणार त्यांचा. आणि दुर्वास महाराज आले. आणि दुर्वास महाराजांनी आल्याबरोबर त्या अंबरीश राजानं पाहिलं आणि हात जोडून उभं राहिला पुढं. या महाराज, संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, काय माझं भाग्य, आज एकादशीचा दिवस, तुम्ही माझ्या घरी आलात. हात जोडून उभं राहिले. पहाटेची वेळ आहे. आणि मग दुर्वास महाराज म्हणाले, मला भूक लागली रे अंबरीश, भूक लागली, खूप भूक लागली मला. महाराज, आता द्वादशी, सूर्य उदयाला द्वादशी सोडायची आहे आणि तुम्ही स्नान करून या. स्नान करून या म्हणून सांगायची पद्धत लई चांगली आहे बघा. 12च्या पुढे गेलं की स्नान करून या, जेवायची व्यवस्था होईल. त्यावेळी तसंच घडलं होते. दुर्वास महाराजच होते आणि त्या द्रौपदीकडं, धर्मराजाकडं रात्री 12 वाजता त्या दुर्योधनानं सेवा करून बरेच दिवस त्या प्रसन्न करून घेतलं आणि वचन घेतलं म्हणे तुम्ही त्या पांडवांच्याकडे जाऊन रात्री 12 वाजता जेवायला बघा. आणि तिथं सुद्धा ज्यावेळी असं घडलं त्यावेळी द्रौपदीनं भगवंताची बहीण होती, तिला बुद्धी सुचली. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, देव बुद्धी देतो. आणि धर्मराज घाबरले, घाम आला धर्मराजाला, थरथर अंग कापू लागलं. द्रौपदी म्हणाली, द्रौपदीला सांगितलं धर्मराजाने, अगं कोण आलंय? दुर्वास. येऊ दे की, काय झालं? साधू महात्मा आला. साधू महात्मा नव्ह, जेवायला मागतात. द्रौपदीनं सांगितलं, बरं बरं ठीक आहे. महाराजाला म्हणावं, काटा 12च्या पुढे गेलाय, आंघोळ करून या. विठाला 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 विठाला, हा हा, शाबास शाबास. विठाला 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 विठाला. तसंच इथं घडलं. अंबरीश महाराज म्हणाले, तुम्ही स्नान करून या, सूर्य उदयाच्या वेळेला बराबर या. आणि सूर्य उदयाला आलं की माझा सूर्य उदयाला द्वादशी सोडायचा नियम आहे. ही गेले पहाटे गेले स्नानाला, पण सूर्य उदय बी झाला,
कासरा बरं दिवस बी आला तर महाराज काही येईच ना. आणि राजाचा तर नियम होता. बरं, राजा एकादशी धरत असल्यामुळं, राजा बरोबर द्वादशी सूर्य उदयाच्या वेळी सोडत असल्यामुळं एकटा राजा एकादशी धरत असेल का? जर राजा एकादशी धरत असला तर प्रधान बी एकादशी धरणार. होय, राजकारभारातले जेवढे लोक आहेत तेवढे सगळे एकादशी धरणार. मग सगळे मंत्री एकादश धरीत असलेस, तुमच्या आमच्यासारखे ते बी एकादशी धरत असतील की, आणि सगळेच सूर्य उदयाच्या वेळी जेवायला बसायचे. आणि मग त्या अंबरीश राजाचं तिचं सूर्य उदयाच्या आधीच पात्र मांडून ठेवलेली, जेवायची व्यवस्था केलेली. सूर्य उदय अर्धा सूर्य उगवला की मग द्वादशीला पुंडलिकवर देवायचं, आणि मग ब्रह्मार्पणम ब्रह्मकर्म वगैरे श्लोक व्हायचा की लगेच भोजन व्हायचं. आणि महाराजच येईन, आता जेवायचं कसं? आता कसं जेवायचं? बरं, जेवलं तर जेवलं. आल्यावर महाराजाला ते काय कीर्तन कराय का तुम्ही एकटेच जेवा, आम्ही आता जेवला म्हणायला? होय, महाराजाला जमतंय. महाराज तुम्हाला जेवायचं का? मग जेवायचं असं तुमच्या तुम्ही जेवा, आमचं झालंय. विठाला 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 विठाला. अंबरीश राजानं सगळ्याला जेवू दिलं, पण आता मला कसं जेवायला जमते म्हणून कुलगुरूनं विचारलं काय करावं. तर कुलगुरू म्हणले तुम्ही एक काम करा, तुम्ही पळीभर पाणी घ्या आणि आचमन करून द्वादशी सोडा, आणि महाराज आल्यावर जेवा. कुलगुरूंनी बरोबर सांगितलं. आणि मग अंबरीश राजा आचमन करून द्वादशीचा विधी पूर्ण करून थांबला, आणि दुर्वास महाराज 9-9:30च्या दरम्यान माघारी आले. दिवस निघायच्या आधी यायचा महात्मा 9:30ला आला, आणि आल्याबरोबर मग अंबरीश राजानं हात जोडले, म्हणे महाराज या 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 या, बरं झालं, सगळं तयार आहे, लगेच भोजन करा वगैरे. आणि मग पात्रावर बसले आणि पुन्हा विचारलं, राजा तुझा नियम आहे ना सूर्य उदयाला द्वादशी सोडायचा, असं तुम्ही म्हणल्यासारखं वाटतंय मला, बरोबर आहे का? माझ्या ऐकण्यात चूक झाली. नाही म्हणले महाराज, बरोबर आहे, माझं सूर्य उदयाला पारणं सोडायचा नियम आहे, द्वादशी सोडायचा नियम आहे. मग आज नाही सोडलं तू द्वादशी? हा महाराज, मी माफ करा, मी द्वादशी सोडली. द्वादशी सोडली? मला सोडून लई शाना समजतो का स्वतःला? मोठा देवाचा भक्त समजतो का? काय समजतो? आणि त्यांनी लगेच शाप देऊन टाकला, म्हणे तुला 10 गर्भवास भोगावे लागतील. विठाला 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 विठाला. पण हरिभक्ताची अवस्थाच वेगळी हो, साधुत्वच वेगळं आहे बघा. जो भक्तीच्या अधीन झाला त्याचं जीवनच जगा वेगळं असतं बघा. तर दुर्वास महाराजांनी शाप दिला तरी अंबरीश राजांना हातच जोडले होते. शाप दिला तरी चर्या बदलली नाही त्यांची, हातच जोडलेले होते. आणि मग हात जोडलेले पाहून शाप दिला तरी याला राग येत नाही, म्हणून त्या दुर्वास महाराजाला अधिक राग आला. शिव्या दिल्यावर जर पुढच्या माणसाला जास्त राग आला आणि त्यानं शिव्या दिल्यावरती शिव्या देणारं ग बसते बरं का. पण पुढचं जर ग बसायला तर मग ह्याला मी शिव्या दिल्याचा सुद्धा काही परिणाम होत नाही, म्हणून त्याला अधिक राग यावा. तसं त्या दुर्वास महाराजाला अधिक राग आला, आणि त्यांनी एक मंत्र म्हणाले आणि एक कृत्या निर्माण केली. कृत्या म्हणजे राक्षसी, आणि म्हणे तुला खाऊन टाकील. कुणाला? त्या अंबरीश राजाला. आणि ती कृत्या बाहेर त्याच्या मंत्रातून बाहेर पडणार एवढ्यात भगवान उपस्थित झाले, आणि त्यांनी सुदर्शन चक्र काढलं आणि त्या दुर्वास महाराजाकडे सोडलं. अगोदर त्या कृत्येचा नाश केला, आणि मग दुर्वासाच्या मागं लावली ती कृत्या, आणि दुर्वास पुढं आणि ती कृत्या मागं. दुर्वास महाराज पळू लागले. पळता पळता योग सामर्थ्यानं स्वर्गात गेले, इंद्रदेवाकडे गेले. इंद्रदेवाला म्हणाले मला वाचवा. ती म्हणाले काय झालं काय? सुदर्शन येलं. मग तुम्ही येऊ नका बाबा, तुम्ही जावा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर. त्यानं मध्ये सुद्धा येऊ दिलं नाही. तिथून गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने हाकलून लावलं. मग महादेवाकडे गेले.
महादेवाने हाकलून लावलं. मग आता सगळ्यांनीच हाकलून लावलं, जायचं कुठं? मग भगवान विष्णूकडे गेले. चक्र कुणाचं? भगवान विष्णूचं. आणि गेले कुणाकडं? भगवान विष्णूकडं. म्हणे महाराज मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. देवाच्या पाया पडू लागले. भगवान म्हणाले गड्याची तू माझ्या का पाया पडता तुम्ही महाराज? नाही, चक्र तुमचं आहे म्हणले. चक्र माझं बी असलं तर मी चक्र कोणासाठी सोडलंय? माझ्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी. त्याच्याकडे जावा. आणि मग पुन्हा पळत अंबरीश राजाकडे आले. आणि अंबरीश राजाकडे येऊन पुन्हा अंबरीश राजाचे पाय धरले. कुणी? दुर्वास महाराजांनी. आणि पाय धरल्यानंतर मग पाय धरल्याबरोबर ती अंबरीश महाराज म्हणाले, महाराज असं काय करता? मी तुमचा सेवक आहे. पुन्हा त्यांच्या पायावर हे लोटांगण घालू लागले. आणि मग भगवान त्यांना दुर्वासांना वाचवायचं नव्हतं, पण अंबरीश राजाचा कैवार घ्यायचा होता. अंबरीश राजाला त्यातून वाचवायचं होतं. आणि दुर्वासाने दिलेला शाप, ते तपस्वी असल्यामुळे त्यांचा शापही खोटा होऊ द्यायचा नव्हता. म्हणून दुर्वासाने दिलेला शाप भगवंताने आपल्यावर घेतला. म्हणून अंबऋषीचे सोशी गर्भवास. मी कशासाठी तुमच्या पुढे प्रतिपादन केलं? देवाचे जे भक्त असतात त्या भक्ताच्या भक्तांची सुद्धा सेवा करण्याचं देव आपण स्वतः धारण करतो अशी वृत्ती, अशी मान्यता तुकाराम महाराज तीच अवस्था संतांच्याकडे मांडतात. तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मत. महाराज मग ह्या आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? त्या साधूने विचारलं. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात देतात. नवविधा काय बोलिली जे भक्ती, नवविधा काय बोलिली जे भक्ती. नवविधा काय बोलिली जे भक्ती, नवविधा काय बोलिली जे भक्ती. नवविधा काय बोलिली जे भक्ती. भक्तीचे 9 प्रकार सांगितले, 9 भक्ती सांगितल्या. श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, दास्यत्व, सख्यत्व, आत्मनिवेदन, अशा 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. काही ठिकाणी 4 सांगितल्या. अर्थो जिज्ञासुरा अर्थार्थी ज्ञानी च भरदर्शव, 4 भक्ती सांगितल्या. चतुर्विधा भक्ती सांगितल्या. काही ठिकाणी 9विधा भक्ती सांगितल्या. 9विधा ज्या भक्ती सांगितल्या त्या भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली. आणि श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे. आणि श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. शिष्याला शिष्यत्व
आणि गुरुला गुरुत्व श्रवण भक्तीमुळे येतं. ऐकल्यामुळं शिष्याला गुरुकडून उपदेश मिळतो आणि शिष्याला विद्या दिल्यामुळं गुरुला गुरुत्व प्राप्त होतंय. या दोन्ही गोष्टी एका श्रवणामुळं घडतात आणि गुरुकडून योग्य पद्धतीनं श्रवण केल्यानं घडतात. सद्गुरु प्रसन्न होय, नाथ महाराजांची भाषा आहे. सद्गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरलाहे, परी फळे संप्रदाये उपासिलिया. योग्य पद्धतीनं उपासना केल्यानं नवविधा भक्तीपैकी 9 पैकी एकही भक्ती केली तर त्या भक्तीनं भगवंताची प्राप्ती होते. अशी फलश्रुती या 9 भक्तीपैकी एका भक्तीची आहे. हनुमंतरायांनी एक भक्ती केली, दास्यत्व नावाची. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. दास्यत्व भक्ती हनुमंतरायांनी केली, सख्यत्व भक्ती अर्जुनाने केली. देवाचा सखा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानम तवेदम. देवा तुमचा महिमा मी जाणला नाही, मी ओळखला नाही, म्हणून अनेक प्रकारचे प्रमाद केले, तुमच्याजवळ चुका केल्या. भगवंताची सख्यत्व भक्ती केल्यामुळं अर्जुनाला हे सांगता आलं, अर्जुनाला कबूल करता आलं. सख्यत्व भक्ती केली नसती तर अर्जुनाच्या हे लक्षात आलं नसतं. म्हणून अर्जुनानं आपण समोर असलेले माझे आप्तेष्ट नातेवाईक आहेत आणि त्याच्यामध्ये माझं पतन होईल, त्यांना मारल्यानं अशा प्रकारची भीती त्याला वाटत होती. म्हणून सखा भगवान त्या भगवंताला त्यांनी विचारलं होतं, मी काय करणं योग्य आहे. पण सख्यत्व भक्तीमुळे ते साध्य झालं. एत उचित कायामा, जे व्यविचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा, मदशी सांगे विठाला 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 विठाला. काहींनी वंदन केलं फक्त, म्हणून तुकाराम महाराजांनी एक स्वतंत्र अभंग लिहिलाय. काही माणसं काहीच करत नाही, तू नुसतं सकाळी सकाळी जायचं आणि देवाला नमस्कार करायचा, निघून जायचं, त्यानं सुद्धा उद्धार होतो. ते सुद्धा वाया जात नाही. वाया नवजे काही देवाशी पूजिता, वाया जात नाही. वाया नवजे काही सत्याचरण, वाया नवजे काही माता पित्याचे पूजन, याच्यापैकी काहीच वाया जात नाही. म्हणून 9 भक्तीपैकी हे एक टप्पा सांगितला. ज्यानं एकही टप्पा नीट पार केला त्याचा निश्चिंत उद्धार होतो. या 9 भक्तीच्या मध्ये प्रत्येक भक्तीत असं स्वतंत्र शक्ती, सामर्थ्य, वस्तू सामर्थ्य शक्ती असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतात कुणाला, संतांना, 9 काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. तुम्ही संत मंडळींनी माझ्यावर कृपा करा आणि ती 9 भक्ती माझ्या स्वाधीन करून टाका. आणि मग महाराज एवढं जर दिलं तर मग तुमचं भागल का. तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या कडव्यात देतात. आधारे आधारे तुका म्हणे तू माझ्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तू माझ्या पायाच्या आधारे. नवविधा काय
नवविधा काय बोलिली जे भक्ती विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझे हाती संत जनी ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम शेवटची चाल द्यायची बघ आपण उजवे कर ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम हो 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 तुकाराम 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 शाबास शाबास तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 बोला कोण बोलणार आहे चाल इकडून इकडून उभा राहा या इकडे एकला कशामुळे लावले एकला आहे कशामुळे पण ते लागला की बरोबर एका सोड